हिंगोली नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। हिंगोलीचा आमदार लबाड लांडगा आहे असं म्हणत निवडणूक प्रचारादरम्यान बांगरांनी मुटकुळेंवर अर्वाच्य भाषेमध्ये टीका केली आहे। भाजप आमदाराकडे 2014 अगोदर काही नव्हतं आणि 20 कोटींचा बंगला कसा बांधला, कुठून आला पैसा, सोयाबीन विकून तर नाही बांधला ना, असा सवाल बांगर यांनी उपस्थित केला आहे। संतोष बांगर यांनी आदल्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भात, उद्धव ठाकरे साहेब देव आहेत, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाला सोडून जर गेले तर तुमचे लेकरं बाळ झाले होती, तुम्हाला बायका मिळणार नाही असं रडून वक्तव्य केलं। आणि दुसऱ्याशी काय चमत्कार झाला, कोणता देव त्यांच्या स्वप्नात आला कोणाला माहित। सकाळी ते शिंदे साहेबाच्या शिवसेनेने घेऊन गेले आणि त्यांनी 50 कोटी रुपये घेतले असं सगळीकडेच चर्चा आहे। आणि मला सुद्धा एकदा मुंबईत म्हणाले 50 कोटी दिले म्हणजे दादा मला ते इथलचे आमदार तर तुम्हाला सांगतो लबाड लागले अलग लक्षात बोलतंय एक चलतंय एक करतंय। 2014 आमदार व्हायच्या आधी याच्याकडे काय होतं याच्याकडे आज 20 कोटीचा महल बांधलाय त्यानं, 20 कोटीचा महल उठून आला। सोयाबीन निघले ना, शेत निघले ना, भरले ना।